हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे। आज आपण स्टार्ट करणार आहोत युनिट नंबर 4 सिंपल इंटरेस्ट अँड कंपाउंड इंटरेस्ट। ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाउंड इंटरेस्ट। सिंपल इंटरेस्ट याला मराठीत काय म्हणतात? सिंपल इंटरेस्टला मराठीत म्हणतात सरळ व्याज। ठीक आहे, सरळ व्याज। आणि दुसरा बघणार आहोत आपण कंपाउंड इंटरेस्ट। दुसरा काय बघणार आहोत आपण? कंपाउंड इंटरेस्ट। कंपाउंड इंटरेस्टला काय म्हणतात? चक्रवाढ व्याज। चक्रवाढ व्याज। ठीक आहे, तर आज आपल्याला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाउंड इंटरेस्ट दोन्ही पाहायचं आहे। तर सर्वप्रथम आपण त्याचे जे फॉर्म्युले असतील ते आपण फॉर्म्युले बघूयात। सिंपल इंटरेस्ट आणि कंपाउंड इंटरेस्ट। सिंपल इंटरेस्ट आणि कंपाउंड इंटरेस्ट सॉल्व करत असताना आपल्याला सगळ्यात पहिले तीन बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे। पी, एन आणि आर। तीन बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे, पी, एन आणि आर। पी म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट। पी म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट। पी म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट, त्याला आपण म्हणतो मराठीत मुद्दल। त्याला मराठीत काय म्हणतो आपण? मुद्दल। मुद्दल माहीत असली पाहिजे। इन्व्हेस्टेड अमाउंट। ठीक आहे। एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स। एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स। एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणजे वर्षाची संख्या, वर्षे। आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर। आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर। आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर। आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर। या तीन बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे। एस आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि सी आय म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट। एस आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि सी आय म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट। एस आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि सी आय म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट। एस आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि सी आय म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट। ठीक आहे, आता आपण बघणार आहोत, सर्वप्रथम बघणार आहोत आपण सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला। सर्वप्रथम काय बघणार आहोत आपण? सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला। आता सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला कसा होणार आहे बघा। सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युला असणार आहे पी इंटू एन इंटू आर। पी गुणिला एन गुणिला आर भागिला 100। त्याला शॉर्टकटमध्ये काय म्हणतो आपण? पी एन आर अपॉन 100। काय म्हणतो आपण त्याला शॉर्टकटमध्ये? पी एन आर अपॉन 100। शॉर्टकटमध्ये काय म्हणतो आपण त्याला? पी एन आर अपॉन 100। शॉर्टकटमध्ये काय म्हणतो आपण याला? पी एन आर अपॉन 100। सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला खूप जास्त इझी आहे, बट कंपाउंड इंटरेस्टचा फॉर्म्युला थोडा कॉम्प्लिकेटेड आहे। कंपाउंड इंटरेस्टचा फॉर्म्युला थोडा कॉम्प्लिकेटेड आहे। कंपाउंड इंटरेस्टचा फॉर्म्युला सुद्धा बघणार आहोत आपण। पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट एन मायनस पी। हा झाला आपला कंपाउंड इंटरेस्टचा फॉर्म्युला। येथे पी इन ब्रॅकेट बी लिहू शकतो किंवा पी इंटू पण करू शकतो, बरोबर। या दोघांमध्ये काय रिलेशन नाही, म्हणजे मल्टिप्लायच होते। तर पी इन ब्रॅकेट म्हटलं तरी चालते किंवा पी इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट एन मायनस पी असं म्हटलं तरी चालते। आज आपण 1 ते 7 पर्यंत एक्झाम्पल बघणार आहोत। ठीक आहे, सर्वप्रथम आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघणार आहोत। सर्वप्रथम आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघणार आहोत। एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये आपल्याला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाउंड इंटरेस्ट दोन्ही विचारलेलं आहे। एक्झाम्पल रीड करूयात। एक्झाम्पल नंबर फर्स्ट, फाइंड आउट सिंपल इंटरेस्ट अँड कंपाउंड इंटरेस्ट ऑन ₹4000 फॉर 3 years ॲट द रेट ऑफ 6% पर ॲनम। पहिले सिंपल इंटरेस्ट काढायला सांगितलेलं आहे फर्स्ट नंबरच्या एक्झाम्पलमध्ये। एक्झाम्पल नंबर फर्स्ट, कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट। कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट आपण लिहूयात, राईट साईडला लिहूयात आपण गिवन। राईट साईडला काय लिहूयात? गिवन, की आपल्याला काय काय दिलेलं आहे। पी, एन आणि आर या तीन व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि आपल्याला काढायचं आहे सिंपल इंटरेस्ट। आपल्याला काय काढायचं आहे? सिंपल इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे। पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल। मुद्दल दिलेली आहे 4000 रुपये। एन म्हणजे नंबर ऑफ इयर। नंबर ऑफ इयर आपल्याला 3 वर्ष दिलेलं आहे। रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला 6% पर ॲनम दिलेला आहे। ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे। पहिले सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहूयात आपण। पी एन आर अपॉन 100। पी एन आर अपॉन 100। पी एन आर अपॉन 100 हा आपला आहे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला। पी एन आर अपॉन 100। पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट। प्रिन्सिपल अमाऊंट आहे 4000। एन म्हणजे नंबर ऑफ इयर 3 वर्ष। आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 6 भागिला 100। याचा मल्टिप्लाय करू। 4000 गुणिला 3 गुणिला 6। 4000 गुणिला 3 गुणिला 6 72,000 किती होता? 72,000 भागिला करायचं 100 म्हणजे आपला सिंपल इंटरेस्ट किती येते? 720। 720 आपला सिंपल इंटरेस्ट होते। अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर फर्स्टमधला सिंपल इंटरेस्ट बघितला। आता एक्झाम्पल नंबर फर्स्टमधला आपण कंपाउंड इंटरेस्ट पाहणार आहोत। एक्झाम्पल नंबर फर्स्टमधला आपण कंपाउंड इंटरेस्ट पाहणार आहोत। बघा, लक्ष द्या। येत्या सिंपल इंटरेस्टच्या जागी लिहायचा आपण कंपाउंड इंटरेस्ट। सिंपल इंटरेस्टच्या जागी काय लिहायचा? कंपाउंड इंटरेस्ट। कंपाउंड इंटरेस्ट।
ठीक आहे, कारण की आपल्याला पहिल्या एक्झाम्पलमध्ये सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट दोन्ही विचारलं होतं. कंपाऊंड इंटरेस्टला शॉर्टकटमध्ये काय लिहितो आपण, CI. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला बघणार आहोत आपण. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे P इन ब्रॅकेट 1 + R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट N मायनस P. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट 4000 इन ब्रॅकेट 1 + R रेट ऑफ इंटरेस्ट 6% अपॉन 100. N किती आहे 3 इयर्स मायनस P 4000. आता हे जे मायनस P आहे ना, हे सर्वात शेवटी जे आन्सर आहे ना त्यातून -4000 करायचे. या -4000ला सगळ्यात शेवटी यूज करायचं. आता सगळ्यात पहिले जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट सॉल्व करूयात आपण. या दोघांचा मल्टिप्लाय करायचा. 100 × 100, 100 आणि 6 106, 106 भागीला 100 चा क्यूब -4000. बघा 4000. आता या दोघांचा भागाकार करायचा. 100 × 100, 100 आणि 6 106, 100 जच्च्या तसे. 100 × 100, 100 आणि 6 106 भागीला 100 जच्च्या तसे. या दोघांचा भागाकार केला 1.06 चा क्यूब. ठीक आहे, बघा आता काय करूयात आपण, या दोघांमध्ये काही रिलेशन नाही म्हणजे मल्टिप्लाय आहे. 1.06 चा क्यूब काढणार आहोत. 1.06 चा क्यूब काढणार आहोत. 1.06 चा क्यूब काढणार आहोत. तो कशा प्रकारे काढायचा, 1.06 गुणिला 1.06 गुणिला 1.06 असं करायचं. 1.06 मल्टिप्लाय बाय 1.06 मल्टिप्लाय बाय 1.06 तर आपला आन्सर निघणार. ठीक आहे, आणि याच्यापेक्षा शॉर्टकट टेक्निक पण आहे आपल्याकडे. 1.06 आपण कॅल्क्युलेटरवर टाईप करायचं. 1.06 आपण कॅल्क्युलेटरवर टाईप करायचं. एक वेळा मल्टिप्लायचं साईन प्रेस करायचं, 2 वेळा इजिकल टूचं साईन प्रेस करायचं. एक वेळा मल्टिप्लायचं साईन प्रेस करायचं, 2 वेळा इजिकल टूचं साईन प्रेस करायचं. का बरं, तिसरा घात विचारलेला आहे. चौथा घात विचारलेला असता तर 1 वेळा गुणाकारचं साईन आणि 3 वेळा इजिकल टूचं साईन. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो. तिसरा घात विचारलेला आहे, 1 वेळा गुणाकारचं साईन, 2 वेळा इजिकल टूचं साईन. चौथा घात विचारला असता 1 वेळा गुणाकारचं साईन, 3 वेळा इजिकल टूचं साईन. ठीक आहे, तर बघा 1.06 चा तिसरा घात काढायचा आहे. 1.06 1 वेळा गुणाकारचं साईन, 2 वेळा इजिकल टू साईन. 1.191 1.191 मायनस 4000. या दोघांचा आता मल्टिप्लाय करूयात. 4000 गुणिला 1.191 म्हणजे 4764. 4764 मायनस 4000. 4764 म्हणून 4000 गेले तर 764. अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल मग फर्स्टमधलं कंपाऊंड इंटरेस्ट पण संपला. आता आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर सेकंड बघायचं आहे आपल्याला. एक्झाम्पल नंबर सेकंड बघायचं आहे. सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन ₹900 फॉर 3.5 इयर. यात आपल्याला 3.5 इयर दिलेला आहे ॲट द रेट ऑफ 5.5% पर ॲनम. सिंपल इंटरेस्टच काढायला सांगितलेलं आहे. फक्त काय काढायला सांगितलेलं आहे, सिंपल इंटरेस्ट. आपण इथे लिहूयात कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट. कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट. कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट. राईट साईडला लिहूयात गिवन प्रिन्सिपल अमाऊंट दिलेला आहे आपल्याला 900. प्रिन्सिपल अमाऊंट दिलेला आहे 900. नंबर ऑफ इयर 3.5 इयर. 3.5 इयर म्हणजे 3.5. 3.5 इयर म्हणजे 3.5. 3.5 इयर म्हणजे 3.5. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5.5% आणि सिंपल इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. कसा काढूयात बघा. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला PNR अपॉन 100. PNR अपॉन 100. प्रिन्सिपल अमाऊंट 900 and 3.5 R 5.5 अपॉन 100. वरच्या संख्येचा मल्टिप्लाय करायचा. वरच्या संख्येचा काय करायचा, मल्टिप्लाय करायचा. वरची संख्या 900 गुणिला 3.5 गुणिला 5.5 17,325. 17,325 आणि त्याला भागीला करायचा 100 म्हणजे किती होणार 173.25. 173.25. अशा प्रकारे आपलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपण बघणार आहोत थर्ड नंबरचं एक्झाम्पल. आता आपण रीड करणार आहोत. सर्वप्रथम आपण 3 नंबरचं एक्झाम्पल रीड करणार आहोत. 3 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला विचारलेलं आहे
फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन ₹21,500 फॉर 7.5 इयर. 7.5 इयर म्हणजे 7.5 करूयात. रेट ऑफ इंटरेस्ट 4% पर ॲनम. हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येते. मी 4 नंबरचं एक्झाम्पल सांगतो डायरेक्ट. 3 नंबरचं तुम्हाला होमवर्क आहे. मी डायरेक्ट 4 नंबरचं एक्झाम्पल सांगतो. 4 नंबरच्या एक्झाम्पलकडे लक्ष द्या. फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन ॲन अमाऊंट ₹1,500 फॉर 10 मंथ 8% पर ॲनम. सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये. कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट. कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट. राईट साईडला लिहूयात गिवन. 10 मंथ दिलेलं आहे. आता 10 मंथ दिलेलं असलं तर कशा प्रकारे सॉल्व करायचं लक्ष द्या. प्रिन्सिपल अमाऊंट 1,500. नंबर ऑफ इयर 10 मंथ. 10 मंथ म्हटलं जेव्हा मंथ म्हटलं तेव्हा डिवायडेड बाय 12 करायचं. जेव्हा मंथ म्हटलं तेव्हा डिवायडेड बाय 12 करायचं. 12 का बरं केलं? कारण की एका वर्षात 12 महिने असतात म्हणून भागीला 12 केलं. जेव्हा आपल्याला महिने दिलेलं असेल तेव्हा भागीला 12 करायचं. जेव्हा आपल्याला महिने दिलेलं असेल तेव्हा भागीला 12 करायचं. जेव्हा आपल्याला महिने दिलेले असेल तेव्हा भागीला 12 करायचं. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% पर ॲनम आणि सिंपल इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला बघायचा आहे PNR/100. प्रिन्सिपल अमाऊंट 1,500. नंबर ऑफ इयर 10/12 असं लिहिलं तरी चालते. 10/12. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% आणि इकडे 100 गुणिला 12 कारण की काही रिलेशन नाही म्हणजे मल्टिप्लाय आहे. याचा मल्टिप्लाय करू 1,20,000 आणि याचा मल्टिप्लाय करू 1200. सिंपल इंटरेस्ट निघणार आहे आपलं 100. अशा प्रकारे 4 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपण 5 नंबरचं पाहणार आहोत. 6 आणि 7 तुम्हाला होमवर्क राहील. 5 नंबरचं मी सॉल्व करून देणार आहोत. 6 आणि 7 तुम्हाला होमवर्क राहील. लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 5 बघायचा आहे. याच्यात प्रिन्सिपल अमाऊंट वेगवेगळं आहे. म्हणजे की सिंपल इंटरेस्टसाठी प्रिन्सिपल अमाऊंट वेगळी आहे. कंपाऊंड इंटरेस्टसाठी प्रिन्सिपल अमाऊंट वेगळी आहे. फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन ₹14,200. सिंपल इंटरेस्ट काढायचं आहे 14,200 वर आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे 30,000 होती. फॉर 24 मंथ म्हणजे 2 वर्षाकरिता 24 महिने. 24/12 म्हणजे 2 वर्ष. डायरेक्ट 2 वर्ष लिहिलं तरी चालते. 24/12 लिहिलं तरी चालते. ॲट 8% पर ॲनम. पहिले सिंपल इंटरेस्ट काढायचा आपल्याला एक्झाम्पल नंबर 5 मध्ये. एक्झाम्पल नंबर 5 कॅल्क्युलेशन ऑफ सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट राईट साईडला लिहूयात आपण गिवन. राईट साईडला काय लिहूयात आपण गिवन. प्रिन्सिपल अमाऊंट आहे 14,200. नंबर ऑफ इयर आहे 24 मंथ. 24/12 म्हणजे 2 इयर्स. ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% पर ॲनम. सिंपल इंटरेस्ट काढायचं आहे. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे PNR/100. प्रिन्सिपल अमाऊंट 14,200. नंबर ऑफ इयर 2 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट 8/100. वरच्या संख्येचा सर्वप्रथम आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. वरच्या संख्येचा मल्टिप्लाय 14,200 गुणिला 2 गुणिला 8 2,27,200 भागीला 100 म्हणजे 2,272. अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 5चं सिंपल इंटरेस्ट काढलं. आता एक्झाम्पल नंबर 5चा आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्टसाठी प्रिन्सिपल अमाऊंट वेगळी आहे. बघा एक्झाम्पल नंबर 5 कॅल्क्युलेशन ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट कशा प्रकारे काढायचा लक्ष द्या. राईट साईडला लिहूयात आपण गिवन. ठीक आहे. सिंपल इंटरेस्टसाठी प्रिन्सिपल अमाऊंट होती 14,200. कंपाऊंड इंटरेस्टसाठी प्रिन्सिपल अमाऊंट आहे 30,000 रुपये. प्रिन्सिपल अमाऊंट चेंज आहे 30,000 आहे. नंबर ऑफ इयर 2 इयर्स. बघा 24/12 म्हणजे 2 इयर्स. आणि कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आपल्याला इयर्सच पाहिजे. आपल्याला इयरली सिस्टीमनुसारच एक्झाम्पल सॉल्व करावं लागते. 24 महिने भागीला 12 असं करता येणार नाही. ठीक आहे. 2 वर्षच पाहिजे आपल्याला. आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 8% आणि काढायचा आहे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट. काय फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्टचा P(1 + R/100) ब्रॅकेट कंप्लीट N - P. P किती आहे 30,000.
1 प्लस आर, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 8% अपॉन 100, एन किती आहे 2, पी किती आहे 30,000, 30,000, 100 का 100, 100 आणि 8 108, 108 भागीला 100चा स्क्वेअर मायनस 30,000. या दोघांचा मल्टिप्लाय केला, त्यात प्लस केले 8 आणि 100 जच्या तसे 30,000, 1.08चा स्क्वेअर. या दोघांचा भागाकार केला तर किती येते 1.08 मायनस 30,000. 1.08चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. 1.08 गुणिला 1.08 बरोबर ना. 1.08 गुणिला 1.08 तसंही लिहू शकतो किंवा 1.08 एक वेळा गुणाकारचं साईन आणि एक वेळा इज इक्वल टूचं साईन असंही करू शकतो आपण. 1.08 एक वेळा गुणाकारचं साईन एक वेळा इज इक्वल टू साईन. डॉटच्या नंतर आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत फक्त. जर फक्त 4 संख्या दिलेल्या असेल तर 4ही लिहून घ्यायच्या आपण. खूप साऱ्या संख्या असल्या तर डॉटच्या नंतरच्या 3च संख्या घ्यायच्या. खूप साऱ्या संख्या असल्या तर डॉटच्या नंतरच्या 3च संख्या घ्यायच्या. खूप साऱ्या संख्या असल्या डॉटच्या नंतर 3च घ्यायच्या. पण जर 4 दिले असतील तर 4ही घेऊन घ्यायच्या. ठीक आहे. मायनस 30,000. पहिले या दोघांचा आपण मल्टिप्लाय करूयात. 30,000 गुणिला 1.16 64, 34,992, 34,992 मायनस 30,000 4,992. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं 5 नंबरचं एक्झाम्पल संपलं. 6 आणि 7 नंबरचं एक्झाम्पल 5वें एक्झाम्पल सारखंच आहे, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. बाकी एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.